रेशीम शेती असो किंवा शेळीपालन, तुतीचा पाला म्हणजे त्यांचं मुख्य खाद्य आहे. आणि याची लागण करत असताना पण आपल्याला काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून आपण विवन तुतीचीच लागण केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगल्या दर्जाचा पाला आपल्याला यामध्ये भेटून जाईल. विवन तुतीची लागण करत असताना ज्या झाडाची आपण स्टिक काढणार आहे ते झाड असं मजबूत तयार झालेलं असावं, जेणेकरून ते 8 ते 9 महिन्याची स्टिक पूर्ण वाळलेली असावी, जेणेकरून ते परिपक्व झालेलं झाड असावं. आपल्या एका शेतकरी मित्राने आपल्याला तुतीच्या विवन जातीचं स्टिकची मागणी केलेली आहे, त्यासाठी आपण ही स्टिक कटिंग करून घेत आहे. ही स्टिक मित्रांनो आपण अशी काढल्यानंतर याचे 3 डोळ्यावर कटिंग करून त्याला व्यवस्थित पाण्यानं धुणं तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून या स्टिकवर काही बुरशी वगैरे असेल तर ते पूर्णपणे साफ होईल आणि आपल्याला स्वच्छ पद्धतीचं स्टिक हे आपण डिलिव्हर आपल्या शेतकरी मित्रांना करू शकतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोटी जर तुतीची कांडी लागत असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा. आपण तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोटी तुम्हाला होम डिलिव्हरीमध्ये तुम्हाला तुतीची स्टिक व्यवस्थित योग्य पद्धतीनं पार्सल केलेलं आम्ही तुम्हाला पाठवू. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आजचं जे आपलं पार्सल आहे ते आजऱ्याला जाणार आहे. आपल्या इथून गडहिंग्लज तालुका तिथं आपलं आजऱ्यामध्ये हे पार्सल पाठवलेलं आहे. तर मित्रांनो, ही रील कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला जर स्टिक पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नक्की करा आणि आपल्या भावाला फॉलो करून नक्की जावा.